नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोयडवी, रयत शिक्षण संस्थेचे SHGM महाविद्यालय कोपरगाव. विद्यार्थी मित्रो, आज आपण वाणिज्य भाग 3 अंकेक्षण ह्या विषयामधील प्रकरण 1 मधील अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्त्वे आणि प्रक्रिया ह्या प्रकरणामधील अफरातफर आणि अफरातफरीचे प्रकार हा घटक आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अफरातफर म्हणजे काय? त्यालाच आपण असं बी म्हणतो की अफरातफर म्हणजे काय, एक प्रकारे लबाडी करणे, एक प्रकारे फसवणूक करणे. म्हणजे नक्की फसवणूक कशी केली जाते, अफरातफर कशी केली जाते, हे आपल्याला आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. मग त्याचे विविध प्रकारसुद्धा आहेत, ते सुद्धा आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काय अफरातफर असते ती कोण्या एका व्यक्तीकडनं होत नसते. तर हे अफरातफर करण्यासाठी त्या बिझनेसच्या रिलेटेड त्याच्या बिझनेसमधील कर्मचारी आणि त्याचबरोबर त्या बिझनेसचे मालकसुद्धा त्या ठिकाणी त्यामध्ये सहभागी हे होत असतात. म्हणजे ह्या सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी हे काय करत असतात, ह्या प्रकारच्या लबाडी, फसवणुकी किंवा अफरातफर ही करत असतात. आणि जसं की आपण बघितलं आहे की चुका ह्या एका व्यक्तीकडनं होत असतात. त्या जाणून बुजून होत नाही, तर त्या नकळत होत असतात. बट जेव्हा आपल्याला एखादी लबाडी करावी लागते, एखादी अफरातफर करायची असते किंवा एखादी फसवणूक करायची असते, त्यावेळेस ते आपण काय करत असतो, आपल्याला माहीत असते की आपण ही लबाडी करत आहे, ही फसवणूक करत आहे, पण त्यातनं काहीतरी उद्देश आपल्याला साध्य करायचा आहे, काहीतरी त्यामागचा हेतू असतो आणि त्यामुळंच आपण ती अफरातफर ही करत असतो. मग ही अफरातफर कशी केली जाते ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अफरातफर म्हणजे काय, तर व्यवसायामध्ये हिशोब लिहिताना जाणून बुजून अगर हेतू पुरस्पर केलेल्या चुकीच्या नोंदींना अफरातफर असे म्हणता येईल. म्हणजेच बघा, व्यवसायामध्ये हिशोब लिहिताना बघा, आपला बिझनेस असतो, व्यवसाय असतो, त्या बिझनेसचा आपण काय करतो, बुक्स ऑफ अकाउंट तयार करत असतो. बुक्स ऑफ अकाउंट तयार करत असताना त्यामध्ये आपण सर्व आपल्या व्यवहाराच्या ट्रान्झॅक्शन्स काय करत असतो, रेकॉर्ड करत असतो, सर्व हिशोब त्या ठिकाणी लिहित असतो. ते लिहित असताना जाणून बुजून आपल्याला माहिती आहे की आपण ती चूक आपण करतोय, पण तरीसुद्धा आपण काय करतो, त्यामधनं काहीतरी हेतू साध्य व्हावा ह्या उद्देशानं आपण काय करत असतो, ती चूक, ते हिशोब चुकीचे त्या ठिकाणी आपण नोंद करत असतो. मग त्या चुकीच्या नोंदीलाच, जाणून बुजून केलेल्या चुकीच्या नोंदीलाच आपण काय म्हणतो, तर अफरातफर असं म्हणतो. त्यालाच आपण लबाडी अथवा फसवणूक असेही म्हणू शकतो. त्यानंतर बघा, ही अफरातफर केल्यानंतर त्याचा फायदा, तोटा किंवा त्याचं नुकसान हे कशासाठी कोणाला होत असतं, तर कंपनी मालकाला सुद्धा त्याचा फायदा, तोटा किंवा नुकसान हे होत असतो ह्या फसवणुकीमुळं. मग बघा, ते अफरातफर म्हणजे काय, त्याचे प्रकार काय ते आपण आता बघूया. तर प्रामुख्याने अफरातफरीचे प्रकार 3 प्रकारामध्ये अफरातफर ही केली जाऊ शकते. जास्तीत जास्त किती, 3 प्रकारामध्ये ही अफरातफर केली जाते. तर एक, पैशाची अफरातफर. दुसरा पॉईंट आहे मालाची अफरातफर, त्यालाच आपण म्हणतो वस्तूची अफरातफर. नंतर हिशेबातील फसवणूक किंवा खोटेपणा. ह्या प्रकारे तुम्ही अफरातफर करू शकताय, लबाडी करू शकताय किंवा फसवणूक ही करू शकताय. आता अफरातफर म्हणजे काय, मिसॲप्रोप्रिएशन्स. म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो मिसॲप्रोप्रिएशन्स असं सुद्धा त्याला म्हणत असतो. आता पैशाची अफरातफर, ओके, त्यालाच आपण असं म्हणू की मिसॲप्रोप्रिएशन ऑफ कॅश. आता पैशाची अफरातफर करत असताना त्या ठिकाणी विविध विभागात ती अफरातफर ही केली जाते. म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा ह्या पैशाची अफरातफर ही केल्या जातात. आता बिझनेसच्या रिलेटेड कोणकोणते डिपार्टमेंट असतात, तर त्या ठिकाणी सेल्स डिपार्टमेंट असतं, त्यालाच आपण असं म्हणतो की विक्री विभाग. त्यानंतर खरेदी विभाग, त्याला आपण असं म्हणतो की परचेस डिपार्टमेंट. त्यानंतर रोख विभाग, त्याला आपण म्हणतो कॅश विभाग. म्हणजे पैशाची अफरातफर ही प्रामुख्याने ह्या 3 विभागामध्ये जास्तीत जास्त ही होत असते. मग ती कशी होते ते आपण आता पुढं बघूया. बघा, पैशाची अफरातफर, बघा
पैशाचे अफरातफर म्हणजे नक्की काय असते, तर पैशाच्या स्वरूपात किंवा रोख रकमेच्या स्वरूपात ज्या काही अफरातफरी, जी काही लबाडणूक केली जाते, जी काही फसवणूक केली जाते, त्याला काय म्हणतो आपण, पैशाची अफरातफर असे म्हटलं जाते. आता ही पैशाची अफरातफर करत असताना जो कोणी ही अफरातफर करत असतो तो खूप साऱ्या हुशारीनं, त्याची अक्कल पूर्ण शितापीनं ह्या प्रकारची अफरातफर ही करत असतो. म्हणजेच काय, ती जर आपण चूक केली, ही जर अफरातफर चूक केली तर तिला प्रोटेक्शन कसं करता येईल, ती कशी दाबून ठेवता येईल, ही चूक, ती अफरातफर कशी उघडकीस न येईल, ह्या दृष्टीनं तो पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेत असतो. ही पूर्ण काळजी करण्यासाठी कोणी एक व्यक्ती त्या ठिकाणी हे सर्व काही करू शकत नाही, तर त्या ठिकाणी त्याचे सहकारी, त्या बिझनेसचा मालकसुद्धा त्या ठिकाणी काय करत असतो, त्यामध्ये सहभागी असू शकतो. आता ही चूक केल्यानंतर ही उघडकीस न आणण्याचे त्या ठिकाणी ते पूर्ण प्रयत्न करत असतात. कोण, तर जो चूक करणारा असतो तो, जो लबाडी करणारा असतो तो. बट आपल्याला आपल्या कंपनीचं अकाउंटिंग हे करून, ऑडिटिंग हे करून घ्यावं लागतं. आता ऑडिटिंग कोण करते, तर त्या ठिकाणी अंकेक्षक ऑडिटर हा ऑडिटिंग करत असतो. हा ऑडिटर काय करत असतो, त्याच्या हुशारीनं, त्याच्या कल्पक बुद्धीनं, त्याच्या अनुभवावरनं ह्या सर्व चुका त्या ठिकाणी काढू शकतो. म्हणजेच काय, त्याला त्या ठिकाणी चोरावर मोर होता येतं. म्हणजेच काय, थोडक्यात जे काही लबाडी करणारे लोक असतात त्याला आपण चोर म्हणतो, आणि त्या चोरावरच्या ज्या काही लबाडी आहेत, त्या चुका आहेत, त्या शोधून काढून त्या ठिकाणी ऑडिटर हा मोर होत असतो. म्हणजेच काय, त्या ठिकाणी चोरावर मोर होणे ही म्हण ह्या ठिकाणी त्या ठिकाणी लागू होत असते. मग आता ह्या पैशाची अफरातफर विक्री विभागात कशी होते ते आपण आता ह्या ठिकाणी बघूया. बघा, विक्री विभागातील अफरातफर प्रामुख्याने विक्रीची नोंद न करणे व आलेल्या पैशाचा अपहार करणे. बघा, ह्या विभागात कशा प्रकारे अफरातफर केली जाते, तर विक्रीची नोंद न करणे व आलेल्या पैशाचा अपहार करणे. बघा, एखादी वस्तू तुम्ही काय करताय, एखाद्या त्या ठिकाणी सेल करत असते, विक्री करत असते. विक्री केल्यानंतर त्याची आपण काय करत असतो, नोंद करत नसतो. म्हणजे बघा, आपल्याला बिझनेसमध्ये आपण आपल्या प्रोडक्शनच्या मधील काही प्रोडक्शन आपण सेल करत असतो. सेल करत असताना त्याची नोंद आपल्याला आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करावी लागते. बट ह्या ठिकाणी काय करताय, तुम्ही ती नोंद न करता, ओके, तुम्ही सेल करताय, त्या ठिकाणी विक्री करताय, बट त्याचं ट्रान्झॅक्शन्स, त्याचं रेकॉर्ड तुम्ही तुमच्या विक्री बुकमध्ये, सेल्स डिपार्टमेंटच्या बुक्समध्ये त्या ठिकाणी ते रेकॉर्ड करत नाही, आणि त्याचे आलेले पैसे तुम्ही स्वतः घेत असताय. मग त्यावेळेसची जी काय अफरातफर होत असते, ती अफरातफर आपण विक्री विभागातील अफरातफर म्हणून कन्सिडर करत असतो. त्यानंतर ग्राहकांकडून उधारी वसूल झाल्यावर मिळालेल्या पैशाची नोंद न करणे. बघा, ग्राहकांकडून उधारीवर वसूल झाल्यावर मिळालेल्या पैशाची नोंद न करणे. बघा, आता आपण सर्व माल विकत असताना सर्व माल रोखीवरतीच विकतो का, तर नाही. तर त्या ठिकाणी काही ग्राहकांना आपण उधारीवरती सुद्धा माल हा विक्री करत असतो. आता उधारीवरती माल विक्री केल्यानंतर, ओके, उधारीवरती माल आपण दिल्यानंतर त्याच्याकडनं काय करतो, आपण उधारी ही वसूल करतो. आता ही उधारी वसूल केल्यानंतर ती वसूल केल्याची नोंद, ते पैसे मिळाल्याची नोंद आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. बट तसं न करता आपण ती उधारी वसूल केल्यानंतर ते पैसे नोंद न करता आपण डायरेक्टली आपल्या पॉकेटमध्ये ही घालत असतो, ते आपल्याकडेच ठेवून घेत असतो. मग ह्या प्रकारची जी काय अफरातफर होत असते, जी काय लबाडी होत असते, ती सुद्धा विक्री विभागातील अफरातफर म्हणून आपण विचारात घेत असतो. त्यानंतर पुढची अफरातफर आहे की एका इसमाकडून आलेले पैसे ठेवून दुसऱ्याकडून आलेले पैसे पहिल्या इसमाकडून आलेले दाखवणे. बघा, ह्या ठिकाणी काय केलं जातं की एका इसमाकडून म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीकडनं आलेले पैसे ते आपण स्वतः ठेवायचे, स्वतः आपल्याकडे ठेवायचे, आणि
दुसऱ्या व्यक्तीकडनं आलेले पैसे म्हणजेच काय बघा, बिझनेसमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून काय तुम्ही जर विक्री केली असेल, सेलिंग केली असेल, जर एखाद्या ग्राहकाला तुम्ही सेलिंग केली असेल आणि त्याच्याकडनं आलेले पैसे तुम्ही काय करताय, स्वतः ठेवत असताय. त्याचबरोबर दुसऱ्या ग्राहकाला सुद्धा तुम्ही विक्री केलेली असेल आणि त्या ग्राहकाकडनं आलेले पैसे तुम्ही काय करताय, पहिल्या ग्राहकाकडे आलेल्या पैशामध्ये ते काय करतायत, त्याच्या नावे ती नोंद करत असताय आणि पहिल्या ग्राहकाचे पैसे काय करतायत, तसेच आपल्याकडे ठेवत असताय. म्हणजे ह्या प्रकारची जी काही तुम्ही लबाडी करताय ती सुद्धा विक्री विभागातील अफरातफर म्हणून आपण विचारात घेत असतो. त्यानंतर पुढची अफरातफर सांगता येईल की कर्ज अथवा येणे बुडाले किंवा सूट दिली अशी खोटी नोंद करणे. बघा, ह्या ठिकाणी काय करतो आपण, कर्ज अथवा येणे बुडाले म्हणजे काय, आपण एखाद्या व्यक्तीला जर कर्ज दिले असेल, कर्ज दिल्यानंतर आपण त्याच्याकडनं तो कर्ज वसुली करत असतो. कर्ज वसुली करत असताना आपण त्याच्याकडनं पूर्ण रक्कम ती आपण घेत असतो, कर्ज वसूल करत असतो. बट रेकॉर्ड करत असताना त्या ठिकाणी आपण काय म्हणतो की आपण त्या व्यक्तीला सूट दिलेली आहे. त्या ठिकाणी त्या व्यक्तीला आपण काय दिलेलं आहे, सवलत दिलेली आहे आणि सवलत दिल्यामुळं काही पर्सेंटेज आपण काय करतो, ती एवढी सवलत देऊन तेवढ्या पर्सेंटेजची जी काय अमाऊंट असते ती डायरेक्टली काय करतो आपण आपल्याकडे घेत असतो आणि ती आपण आपल्या बिझनेसमध्ये रेकॉर्ड करत असतो. काय, एवढ्या पर्सेंटेज सूट दिली. जर एखाद्या व्यक्तीकडनं सपोज 1,00,000 रुपये यायचे असतील, 1,00,000 रुपये कर्ज आपल्याला घ्यायचं असेल, वसूल करायचं असेल, वसूल करताना आपण ती पूर्ण 1,00,000 रुपये वसूल करतो आपण. बट रेकॉर्ड करत असताना काय म्हणतो की आपण त्याला त्या ठिकाणी सूट दिलेली आहे, त्यावरती आपण त्याला 10% सूट दिलेली आहे. आता 1,00,000वरती 10% जर सूट काढली तर त्या ठिकाणी तुमचे 10,000 रुपये हे येत असतात. मग 10,000 रुपये काय करतो आपण त्याला सूट दिली असं आपण आपल्या बिझनेसच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करतो. पण प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणं त्याच्याकडनं पैसे हे 1,00,000 रुपये घेतलेले असतात आणि ती 10,000 रुपये सूट दिलेली रेकॉर्ड करत असतो आणि ती सूट दिलेले 10,000 रुपये आपण कशामध्ये करत असतो, तर ते डायरेक्टली आपल्याकडे ठेवत असतो. मग ह्या प्रकारचे जे काही अफरातफर करतो त्याला विक्री विभागातील सुद्धा अफरातफर आपण म्हणत असतो. त्यानंतर पुढची अफरातफर आहे प्रत्यक्ष विक्रीच्या पैशाची खोटी नोंद करणे. बघा, प्रत्यक्ष विक्रीच्या पैशाची खोटी नोंद करणे म्हणजेच काय, आता आपण एखादी आपल्याकडली वस्तू काय करतो, विक्री करत असतो. ती विक्री करत असताना त्याची अमाऊंट आपण प्रामुख्याने जर सपोज त्या एखादी वस्तू असेल त्याची जर अमाऊंट जर 100 रुपये असेल, विक्री किंमत मार्केट प्राईस 100 रुपये असेल आणि ती विकताना आपण काय करत असतो, 150 रुपयाने विकत असतो. बघा, तुम्ही जर मार्केटमध्ये गेलेला असाल, दुकानामध्ये जात असेल तर त्या ठिकाणी बघा नेहमी मार्केट प्राईस बघत जावा. मार्केट प्राईस ही वेगळी असते आणि सेलिंग प्राईस ही वेगळी असते. म्हणजे थोडक्यात मार्केट प्राईस 100 रुपये असेल तर त्या ठिकाणी सेलिंग प्राईस त्या ठिकाणी 120 रुपये असते. म्हणजे तो दुकानदार आपल्याला ती वस्तू किती रुपयाला देतो, 120 रुपयाला देत असतो. मग वरचे 20 रुपये काय करत असतो, त्या ठिकाणी ती लबाडीच तो त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे तसंच बिझनेसमध्ये सुद्धा बिझनेसचे जे काही प्रोडक्शन्स झालेले माल असेल तो आपण विक्री करत असताना प्रत्यक्षात ज्या किमतीने विकतो ती किंमत न दाखवता जास्तची किंमत त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी जास्तची किंमत किंवा कमीची किंमत त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्यावरनं अफरातफर ही करू शकतो. हे झाले विक्री विभागातील अफरातफर. त्यानंतर बघूया आपण खरेदी विभागातील अफरातफर. तर खरेदी विभागातील अफरातफर ह्या ठिकाणी बघा काय कशी केली जाते, तर खोटी खरेदी दाखवून पैशाचा अपहार करणे. बघा, खोटी खरेदी दाखवून पैशाचा अपहार करणे म्हणजे काय, ह्या ठिकाणी बिझनेसमध्ये असे काही ट्रान्झॅक्शन म्हणजे असे काही व्यवहार केले जातात त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या वस्तू आपण खरेदी करत नाही. ओके, प्रत्यक्षात त्या वस्तू आपण खरेदी करत नाही तरीही आपण काय करतो, त्याची नोंद आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तयार करत असतो आणि त्याचे पैसे आपल्याकडे घेत असतो. मग ह्या वेळेस जी काय अफरातफर करत असतो त्याला आपण खरेदी विभागातील अफरातफर म्हणून विचारात घेत असतो. त्यानंतर
पुढची अफरातफर सांगता येईल खरेदी विभागाचे रिलेटेड, तर जास्त किमतीला खरेदी केल्याचे दाखवून. आता ह्या ठिकाणी काय करतो आपण, जास्त किमतीला खरेदी केल्याचे दाखवून म्हणजे काय, एखादी वस्तू जर 100 रुपयाची आपण खरेदी केली असेल आणि ती बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असताना 150 रुपयाला खरेदी केली असं आपण त्या ठिकाणी काय करतो, रेकॉर्ड करत असतो. मग बिझनेसमधनं आपण त्या ठिकाणी किती रुपये घेत असतो, तर 150 रुपये घेत असतो. आणि प्रत्यक्षात वस्तू आपण खरेदी करत असताना 100 रुपयाला घेतलेली असते. बिझनेसकडनं 150 रुपये घेतो आणि 100 आणि 150 रुपये याच्यामधील जे काही 50 रुपये असतात ते डायरेक्टली आपण काय करतो, आपल्याकडेच ठेवून घेत असतो. ह्या प्रकारची जी काही नोंद लबाडी केली जाते ती आपण खरेदी विभागातील अफरातफर म्हणून कन्सिडर करत असतो. त्यानंतर पुढची अफरातफर आहे खरेदी केलेल्या मालापैकी काही माल परत केल्यास त्याची नोंद न करणे. बघा, खरेदी केलेल्या मालापैकी काही माल परत केल्यास त्याची नोंद न करणे. बघा, आता आपण काही माल खरेदी करतो, काही माल खरेदी केल्यानंतर खरेदी केल्याची पूर्ण ट्रान्झॅक्शन आपण त्या ठिकाणी आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो. रेकॉर्ड केल्यानंतर त्यापैकी जर काही माल जर आपल्याला हवा नसेल, तो माल आपल्याला नको असेल, तो माल काय करतो आपण त्यांना परत माघारी आहे असा पाठवून देत असतो. बट रेकॉर्ड करत असताना आपण त्या ठिकाणी पूर्ण मालाचे आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये बिझनेसच्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो. आणि त्याच्यापैकी काही माल नसेल तो आपण त्याला त्या डीलरला परत माघारी देत असतो. आता तो परत माल माघारी दिल्यानंतर त्याचे पैसे आपल्याला भेटत असतात त्या मालाच्या बदल्यात. मग ते पैसे आपण काय करत असतो, पैसे भेटल्यानंतर ते परत पैसे भेटल्याची आपण नोंद आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये करत नसतो. ती नोंद आपण काय करतो, ते पैसे आपण डायरेक्टली आपल्याकडेच ठेवत असतो. ह्या प्रकारची अफरातफर त्या ठिकाणी होत असते. ती कुठं होत असते, तर खरेदी विभागातील अफरातफर म्हणून आपण ती विचारात घेत असतो. त्यानंतर पुढची अफरातफर आहे रोख विभागातील अफरातफर. त्यालाच आपण असं म्हणतो कॅश फ्रॉड्स, कॅश डिपार्टमेंट्स मधील फ्रॉड्स. आता ह्या ठिकाणी कशा प्रकारच्या अफरातफर केल्या जातात, कशा प्रकारच्या फसवणुकी ह्या केल्या जातात ते आपण बघूया. बघा, ह्या ठिकाणी खर्चाच्या खोट्या पावत्या दाखवून प्रत्यक्ष न दिलेल्या पैशाचा अपहार करणे. ह्या ठिकाणी काय केलं जातं की पैशाच्या खोट्या पावत्या दाखवल्या जातात. म्हणजे पैशाच्या बोगस पावत्या तयार करून त्या ठिकाणी पैसे बिझनेसमधनं काय करत असतो, आपण घेत असतो आणि त्याचा वापर आपण स्वतः करत असतो. म्हणजे ह्या प्रकारे त्या ठिकाणी अफरातफर ही करत असतो. त्यानंतर किरकोळ स्वरूपात जमा झालेले पैसे न दाखवणे. या ठिकाणी जे काही किरकोळ स्वरूपात पैसे जमा होत असतात, म्हणजे थोडे म्हणजे त्याचा आपण जास्त विचार करत नाही, किरकोळ असतात, 100-200 रुपये असतात. ह्या प्रकारचे पैसे आपण काय करत असतो, त्याचं म्हणजे कधी आपण आळसीपणाने काय करत असतो, त्याचे रेकॉर्ड आपण करत नसतो. मग त्या प्रकारे ते पैसे आपण काय करत असतो, आपल्याकडेच ठेवत असतो, त्याचा यूज आपणच करत असतो. त्यावेळेस जे काय अफरातफर होत असते ते सुद्धा आपण रोख विभागातील अफरातफर म्हणून विचारात घेत असतो. त्यानंतर पुढची अफरातफर आहे बनावट पगारपत्र तयार करणे. तर बनावट पगारपत्र तयार करणे म्हणजे काय, ह्या ठिकाणी आपण काय करत असतो, चुकीचे पगारपत्र म्हणजे खोटे पगारपत्र तयार करतो. म्हणजे बघा, तुमचं बिझनेस असेल, बिझनेसमध्ये जर 10 कामगार फक्त काम करत असतील आणि पगारपत्रक तयार करत असताना तुम्ही 15 कामगारांचं पगारपत्रक तयार केलेलं असेल, तर त्या ठिकाणी जे काही 5 कामगार तुम्ही वाढीव तयार करताय, ते वाढीव 5 कामगाराचं पगारपत्र तयार करताय, त्याचे जे काही पैसे असतात ते तुम्ही काय करताय, स्वतः आपल्याकडे हे ठेवत असताय. जे हे त्या ठिकाणी तुम्ही अफरातफर ही करू शकताय. त्यानंतर उधारी विक्री न दाखवून परस्पर वसुली करणे. बघा, आता ह्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला आपण उधारीवरती माल दिलेला असेल आणि माल दिल्यानंतर आपण काय करतो, त्याची उधारी विक्री न दाखवून, म्हणजे त्याला उधारीवरती माल आपण दिलेला आहे ते आपण काय करत असतो, आपल्या ट्रान्झॅक्शनमध्ये रेकॉर्ड करत नाही, आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत नाही. बट त्याच्याकडनं तुम्ही काय करताय, ते पैसे वसूल करून घेताय. त्या ग्राहकाकडनं ते पैसे तुम्ही वसूल करताय
आणि त्याची जर उदाहरणार्थ आपण ट्रान्झॅक्शनच दाखवलं नसेल, रेकॉर्डच केलं नसेल, तर ते पैसे तुम्ही काय करताय, डायरेक्टली आपल्याचकडे ठेवत असते, आपल्याच पॉकेटमध्ये ती घालत असते. मग ह्या प्रकारचे सुद्धा अफरातफर पैशाच्या अफरातफरीमध्ये केली जाऊ शकते. तर कशी, तर उधारी विक्री न दाखवून परस्पर वसूल करणे. त्यानंतर येणे बुडाले असे खोटे दाखवणे. म्हणजे त्याचबरोबर काय, बॅड डेब्ट्स. बघा, एखाद्या व्यक्तीला जर आपण कर्ज दिले असेल, तर जर बॅड डेब्ट्स झाला असेल, त्याची जर कर्ज हे बॅड डेब्ट्स झालं असेल, तर ते आपण काय करतो, ते बॅड डेब्ट झालं म्हणून रेकॉर्ड करतो, पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीकडनं आपण काय करत असतो, ते पैसे वसूल करत असतो. ते वसूल केल्यानंतर आपण ते आपल्या बिझनेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये रेकॉर्ड करत नाही आणि ते पैसे आपण स्वतः घेत असतो. म्हणून ही सुद्धा एक प्रकारे लबाडी त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर मिळालेल्या पैशापेक्षा कमी पैशाची नोंद करणे. आणि आपल्याला जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा त्या ठिकाणी काय करतो, आपण कमी पैशाची नोंद करून सुद्धा आपण त्या ठिकाणी अफरातफरी करू शकतो. अशा प्रकारे आपण काय केलं की अफरातफरीचे प्रकार, त्या ठिकाणी पैशाची अफरातफर हा एक पॉईंट आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण बघितला की त्या ठिकाणी पैशाची अफरातफर ही कशी कशी केली जाते. तर त्या ठिकाणी विक्री विभागात केली जाते, खरेदी विभागात केली जाते आणि रोख विभागामध्ये ही अफरातफर ही केलेली जाते. तर राहिलेले 2 पॉईंट्स, मालाची अफरातफर आणि हिशोबातील फसवणूक, हे 2 पॉईंट्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, धन्यवाद, थँक्यू.